नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री शहाजी येडे सर तुमचं श्री टकले पाटील क्लासेस शिक्रापूरमध्ये स्वागत करत आहे. आमच्या क्लासमध्ये 5वी ते 10वी पर्यंतच्या सर्व वर्गांचे क्लास घेतले जातात. त्याचबरोबर समर बॅचेस इयत्ता 10वी स्टेट बोर्ड, त्याचबरोबर इयत्ता 5वी नवोदय परीक्षा, त्याचबरोबर इयत्ता 4थी स्कॉलरशिप परीक्षा आणि इयत्ता 7वी स्कॉलरशिप परीक्षा, त्याचबरोबर इयत्ता 8वी NEMS परीक्षा आणि इस्रो आणि नासा या परीक्षांची परिपूर्ण तयारी करून घेतली जाते. या दिलेल्या संपर्क क्रमांकावरती संपर्क साधायचा आहे. संपर्क क्रमांक 8010885266. चा घटक आहे 2 संख्यावरील क्रिया, त्याच्यातला उपघटक 13 सरासरी. आता सरासरी घटक याच्यात काही गुणधर्म आणि सूत्रे आहेत ते आपण अभ्यासणार आहोत. हे सूत्र आणि गुणधर्म तुम्हाला माहिती झाले की उदाहरण कसं सोडवायचं याची आयडिया काय होऊन जाते आपल्याला येते. आणि म्हणून सरासरीचे सूत्र आहे सरासरी बरोबर दिलेल्या संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या, हे सूत्र आहे. आणि सरासरीला दुसरा शब्द आहे मध्यमान. सरासरीला काय म्हटलं जातं? मध्यमान असं म्हटलं जातं. क्रमवार संख्यांची सरासरी मधल्या संख्या एवढी असते. बघा, क्रमवार जर संख्या दिल्या म्हणजे 1 ते 10 संख्या दिल्या तर त्यांच्या मध्ये जी संख्या असेल ती ही संख्या काय होणार? सरासरी होणार. क्रमवार सम विषम संख्यांची सरासरी ही मधली संख्या असते. बघा, जर त्यांनी क्रमवार सम संख्या दिल्या विषम संख्या दिल्या तर काय असणार आहे? मधली संख्या काय असणार त्यांची? बरोबर. बघा, उदाहरणार्थ 2 4 6 8 आणखी 10. क्रमवार दिल्या सम संख्या दिल्या तर मधली संख्या शोधायची कोणती आहे? 6. ही त्याची काय होऊ शकते? सरासरी. चौथा, सर्व संख्यांची बेरीज. बघा, हे सूत्र महत्त्वाचे. सर्व संख्यांची बेरीज बरोबर सरासरी गुणिले एकूण संख्या. याच्यानंतर 5वं सूत्र आहे क्रमवार संख्यांची सरासरी बरोबर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2. जर क्रमवार नैसर्गिक संख्या दिल्या त्यांनी तर काय सूत्र वापरायचं? पहिली संख्या किंवा 1 ते 50 या संख्यांची सरासरी काढा असा प्रश्न विचारला गेला. काय? 1 ते 50 या संख्यांची सरासरी काढा. तर मग 1 अधिक 50 भागिले किती? 2. त्यांची बेरीज करायची, त्याला 2 ने भागायची, तुम्हाला त्याचं काय होऊन जाईल? उत्तर मिळून जाईल. त्याच्यानंतर दुसरं, वेग बरोबर अंतर भागिले वेळ, हे सुद्धा एक प्रकारचं सरासरीचं काय आहे? सूत्र आहे. 7वं, बघा, समसंख्यांची सरासरी काढण्यासाठी दिलेल्या एकूण समसंख्येत फक्त 1 मिळवायचा आहे. काय म्हटलं त्यांनी? एकूण संख्येत सरासरी दिलेली असेल. आता बघा, इथंच घेतलेलं उदाहरण आहे आपण. 2 4 6 8 10 संख्या मोजायच्या. किती आहेत? 1 2 3 4 5. 5 झाल्या. याच्यात किती मिळवायच्या? 1 मिळवायचं. उत्तर किती आलं? 6 आलं उत्तर. म्हणजे समसंख्यांची इथं संख्या शोधायच्या आधी सम आहेत का विषम आहेत? सम आहेत. किती आहेत त्या मोजायच्या? किती येतं? 5. त्याच्यात किती मिळवायचा? फक्त 1. त्याचं उत्तर. 8वा, पहिल्या विषम संख्यांची सरासरी. बघा, पहिल्या विषम संख्यांची सरासरी जेवढ्या विषम संख्या आहेत तेवढेच उत्तर असेल. काय? जेवढ्या विषम संख्या आहेत तेवढे त्याचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. 1 3 5 7 विषम संख्या मोजायच्या, तेवढेच उत्तर. याच्यानंतर शिक्षकाचे वय. शिक्षकांचे वय विद्यार्थी संख्या गुणिले वाढलेली सरासरी प्लस सरासरी वय अधिक वाढलेली सरासरी, हे एक सूत्र आहे. पुढे कंटिन्यू लिहिलं असतं तरी पण चाललं असतं. इकडे माझी जागा कमी होती म्हणून मी काय केलं? प्लसच्या खालचं इकडे लिहिलं. याच्यानंतर म्हणजे आता हे उदाहरण पुढे येतं. वर्गात 40 विद्यार्थी आहेत, त्यांची सरासरी काढली आणि मग वर्गामध्ये शिक्षक आल्यानंतर त्यांची सरासरी 2 न वाढते किंवा 1 न वाढते तर शिक्षकांचं वय किती? असे प्रश्न याच्यात काय केले जातात? पेपरमध्ये टाकले जातात. 10वा, नवीन व्यक्तीचे वजन उरलेल्या व्यक्तीचं वजन. बघा, नवीन व्यक्तीचं वजन काढायचं असेल तर सूत्र काय? नवीन व्यक्तीचे वजन बरोबर उरलेल्या व्यक्तीचे वजन अधिक एकूण व्यक्ती गुणिले वाढलेली सरासरी. त्याच्यानंतर शेवटची संख्या काढायची असेल, संख्या दिल्यात म्हणजे कशा दिल्यात? 1 2 3 डॅश 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 डॅश. शेवटची संख्या माहित नाही आणि काय सांगितले? शेवटची संख्या काढायची. मग याच्यासाठी सूत्र आहे a + n - 1 ब्रॅकेट कंप्लीट d. मग a म्हणजे काय? पहिली संख्या, n म्हणजे काय? एकूण संख्या आणि d म्हणजे काय? त्या दोन संख्येमध्ये असणारा फरक. म्हणजे क्रमानं दिलेल्या असतील संख्या तर त्यांच्यामधला काय घ्यायचा? फरक घ्यायचा. असं हे तुमचं काय झालं? 11वं सूत्र. स्वाध्याय 13 सरासरी या घटकावरील स्वाध्याय 13 हा आपण पाहतोय. त्यातला पहिला प्रश्न आहे. बघा, हा पहिला प्रश्न आहे. काय दिलाय? 1 ते 50 या क्रमागत नैसर्गिक संख्यांची सरासरी आणि 1 ते 25 संख्यांच्या सरासरीपेक्षा कितीनं जास्त आहे असा प्रश्न आहे त्यांचा. आपल्याला सूत्र माहिती आहे. तुम्हाला इकडे एका बाजूला सूत्र लिहून देतो. बघा, सरासरी बरोबर पहिली संख्या दिलेली आपल्याला, मग पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2, हे सूत्र आहे. आता आपण 1 ते 50 चा विचार करतोय. 1 ते 50 मध्ये यांची सरासरी बघा.
1 ते 50 सरासरी. पहिली संख्या 1, शेवटची संख्या दिलेली आहे किती 50 भागिले किती 2. या दोघांची बेरीज करा. 50 अधिक 1 किती भेटले 51. 51/2. आता 51/2 म्हणजे किती आले? 2 ने 51 ला काय करायचं भागायचं 25.5. आता दुसरा आहे 1 ते 25. 1 ते 25 ची सरासरी बरोबर 1 अधिक 25 छेद किती 2. 1 अधिक 25 किती भेटले 26. 26/2 म्हणजे उत्तर किती भेटलं बघा 13. आता यांनी काय म्हटलंय कितीनं जास्त आहे म्हणजे फरक काढावा लागेल. फरक बरोबर फरक कोणाचा घ्यावा लागेल आपल्याला बघा 25.5 वजा 13. या दोघांची वजाबाकी करायची आपल्याला. 25.5 मधून 13 गेले किती राहिले 12.5. पर्याय कुठं आहे 2 नंबरचा पर्याय झालं त्याचं उत्तर 12. दुसरा प्रश्न आहे बघा 8/3/5. आता याचं काय करायचं फोड करून घ्या. 8/3/5 काय होईल 8 गुणुले 5 अधिक 3 छेद किती 5. 8 पंचे 40. 40 अधिक 3 छेद 5. 43/5. आता 43/5 म्हणजे किती उत्तर आलं बघा 5×8 = 40 .3 8.6. परत 9/7/3 बरोबर. आता इथं 9 गुणुले 3 अधिक 7 छेद 3 9 × 27. 27 अधिक 7 छेद 3. 7 × 7 14. चाला 1 34. 34/3. आता 34/3 3 न भागलं किती येतं बघा 3 × 3. 3 × 3 दशांश चिन्ह गेलं इकडं 10 झाले दशांश चिन्ह आलं 11 पॉईंट किती येणार 3. याच्यानंतर 7/8/3 बरोबर 7 21 अधिक 8/3 म्हणजे 29/3. आता याला काय करायचं भागायचं 29/3 म्हणजे किती 3 न भागणार 3 नव किती झाले 27 9.6. याच्यानंतर 13/7/5 13 गुणुले 5 अधिक 7 छेद किती 5. 13 5 65. 65 अधिक 7 भागिले किती 5. आता यांची बेरीज झाली किती आली 7 आणि 5 12 72. 72/5. आता 72 ला 5 न भागा किती उत्तर आलं बघा 14.4. आता सरासरी बरोबर या सगळ्यांची बेरीज करायची आपल्याला 8.6 11.3 9.6 14.4 भागिले 4. आता या सगळ्यांची बेरीज करायची बघा. बेरीज किती आली 8.6 अधिक 11.3 अधिक 9.6 अधिक 14.4 यांची जर बेरीज केली तर उत्तर किती येतं 43.9 भागिले 4. 4 1 4 4 न भागता येईल तुम्हाला 43.9 ला भागता येईल. नंतर भाग कितीचा गेला शून्याचा. इकडे किती झाले 3 दशांश चिन्ह आलं 4 9 किती 36. परत किती राहिले 3 4 9 किती 36 10.99 याचा अर्थ किती 11. म्हणजे तुमचं उत्तर जे आहे ते कोणतं भेटलं पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी पाहायला. प्रश्न क्रमांक 3 रात्र शाळेच्या एका वर्गातील 50 विद्यार्थ्यांची वय पुढील प्रमाणे दिलेली आहे. त्या तक्त्यात विद्यार्थी वय विद्यार्थी संख्या 5 वय 15 विद्यार्थी 12 वय 16 विद्यार्थी 8 वय 17 विद्यार्थी 15 वय 18 विद्यार्थी 10 वय 19 या विद्यार्थ्यांच्या वयांची सरासरी किती जी आपल्याला काय करायची काढायची आहे. आता याच्यासाठी काय करायचं बघा. विद्यार्थी इकडं त्यांचं वय इकडं विद्यार्थी गुणुले वय. मग विद्यार्थी किती दिलेत बघा 5. या 5 विद्यार्थ्यांचं वय 15 नंतर 12 16 8 17 15 18 10 19. आता यांचा गुणाकार करून इकडे लिहायचे म्हणजे एकूण एकापेक्षा जास्त जर संख्या दिलेल्या असतील तर काय करायचं आपल्याला या पद्धतीने काय करायची सरासरी काढायची. मग 15 गुणुले 5 15 5 किती झाले 75. 12 गुणुले 16 यांचं वय किती झालं बघा 12 गुणुले 16 यांचा गुणाकार जो आहे तो किती आला 192. 18 8 गुणुले 17 8 गुणुले 17 136. आता 15 गुणुले 18 यांचा गुणाकार बघायचा 15 गुणुले 18 किती आला बघा 270. नंतर 10 गुणुले 19 190. या सगळ्यांची काय करायची आपल्याला बेरीज. या सगळ्यांची बेरीज केली किती आली बघा. त्यांची जर बेरीज केली तर बेरीज येते 863. ही एकूण विद्यार्थी आणि वय यांची बेरीज केली तर किती भेटली आपल्याला 863. आता सरासरी काढायची बघा. सरासरी बरोबर एकूण संख्या
भागिले एकूण संख्या म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूया एकूण विद्यार्थी. आता इथं एकूण विद्यार्थी दिलेत, वर्गातले विद्यार्थी दिलेत, म्हणजे एकूण विद्यार्थी आणि त्यांची बेरीज म्हणजे किती येणार 50. म्हणजे 863 भागिले 50. आता 863 ला काय करायचंय, भागायचंय 50 न. डायरेक्ट 50 चा पाडा येत असेल तर 50 चा पाडा येतो आपल्याला बघा. डायरेक्ट 5 चा येतो म्हटल्यानंतर 5 1 5 म्हणजे 50 1 50. 86 मधून 50 गेले किती राहिले खात्री करा. 86 मधून 50 गेले किती राहिले 36. आता 50 363 आहेत, 5 7 32 म्हणजे किती येणार 7 येणार. 360 मधून 300 किती गेले 50 गेले किती राहिले खात्री करायची. दशांश चिन्ह इकडे आहे, दशांश चिन्ह मांडून दिलं. आता परत येणाऱ्या संख्येला काय करायचं, भागायचं. म्हणजे 17.26 हे त्याचं उत्तर येईल. पर्याय क्रमांक तुमचा तिसरा हे त्याचं उत्तर. प्रश्न क्रमांक 14, पुढील पैकी अचूक विधान कोणते, म्हणजे बरोबर कोणते, सत्य कोणते. 3 क्रमवार समसंख्यांची सरासरी समसंख्या असते. आता 3 क्रमवार समसंख्या घेऊन बघू आपण. 2 4 6. मग यांची सरासरी काढायची असेल तर काय येईल, संख्या मोजल्या 2 4 6 3, त्याच्यात एक मिळवायची किती झाले 4. 4 ही संख्या कोणती, समसंख्या. हेच जर आपण काय केलं बघा, 2 + 4 + 6 भागिले 3. 4 2 6 6 12 12 छेद 3 3 चौक 12. 4 ही आली का, म्हणजे 4 कोणती संख्या आहे सम, म्हणजे पहिलेच बरोबर आहे. पहिलेच विधान काय आहे, बरोबर आहे. तरी आपण खात्री करू 3 समसंख्यांची सरासरी विषम येते का, नाही चुकलं. 5 विषम संख्यांची सरासरी समसंख्या येते का, नाही. 5 विषम संख्या म्हणलेले आहेत. मग विषम संख्या घेतल्या तर 1 3 5 7, आणखी कुठली घेतली 9. 1 3 5 7 9 किती संख्या 5. विषम संख्याची सरासरी काय असते, तीच विषम संख्या असते. संख्या मोजायची किती झाली 5. हे बघा मधली संख्या घेतली तर किती आली 5. म्हणजे समसंख्या आहे का ती, नाही. म्हणजे आपण पर्याय काढला. एखाद्या गटातील प्रत्येक संख्या समान अंकाने वाढल्यास गटाची सरासरी बदलत नाही, असं होऊ शकत नाही. म्हणजे हे पण काय चुकीचं आहे. म्हणजे पर्याय कोणता, 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे. बघा 5वा प्रश्न आहे, एका वर्गातील सर्व मुलांच्या वयांची सरासरी 12 वर्ष दिली आहे. मुलं माहित नाही पण सर्व मुलांच्या वयांची सरासरी किती दिलेली आहे 12 वर्ष. मग आपण बघा आहे तसं काय करूया, मांडायला सुरुवात करू. काय म्हटलंय त्यांनी, एकूण सरासरी किती दिली सर्व मुलांची बघा. एकूण सरासरी भेटली 12 वर्ष. पुढं त्यापैकी 15 मुलांच्या वयांची सरासरी बघा. 15 मुलांच्या बरोबर किती 10 वर्ष. त्याच्यानंतर 15 मुलांच्या वयाची सरासरी किती दिली 10 वर्ष. त्याच्यानंतर उरलेल्या मुलांच्या वयाची सरासरी किती दिलेली आहे 13 वर्ष. ही सरासरी आपण जी दिली ती काय केली, मांडून घेतली. त्यांचा प्रश्न काय, त्या वर्गात एकूण मुले जी आहेत तर ती किती आहेत. अगोदर उरलेली मुले जी आहेत ती मुले आपल्याला काय करावी लागतील, काढून घ्यावी लागतील. मग बघा उरलेली मुले बरोबर किती मुलांची दिलेली त्यांनी 15 कंसात. एकूण सरासरी किती दिलेली आहे 12. यांचा काय करायचा, फरक घ्यायचा आहे आपल्याला. 12 - 10 एकूण छेदस्थानी भागिले उरलेल्या मुलांची सरासरी. उरलेले मुलं बघा किती येतं 13 वजा एकूण सरासरी किती दिलेली आहे 12. एवढं कॅल्क्युलेशन करायचं. 15 12 - 2 किती भेटले 10. 12 - 10 2. 13 - 12 किती भेटले बघा 1. मग कॅल्क्युलेशन केलं 15 दुने किती भेटले 30. उरलेली मुले जी आहेत ती किती भेटली आपल्याला, उरलेली मुले 30 भेटली. आणि प्रश्न काय आहे त्यांचा, एकूण मुले किती येतं, उरलेली मुले 30 आणि किती मुलांची सरासरी दिली होती त्यांनी आपल्याला 15 मुलांची. हे टोटल झाली किती बघा 45. मग एकूण मुले 15 मुलांच्या वयांची सरासरी दिली होती आपल्याला 15 अधिक उरलेल्या मुलांची सरासरी म्हणजे उरलेली मुले जे आहेत ते किती आलेत आपल्याला 30. या दोघांची बेरीज केली 45. म्हणजे पर्याय क्रमांक जो आहे तो कोणता भेटला आपल्याला, दुसरा. म्हणजे हे त्याचं काय झालं बघा. प्रश्न क्रमांक 6 आहे, पहिल्या 5 विषम नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची सरासरी बोलले. आणि पहिल्या 5 विषम नैसर्गिक संख्या शोधायला पाहिजे. 1 3 5 7 9 काय झाल्या विषम नैसर्गिक संख्या. 1 3 5 7 9 5च म्हटले. त्यांच्या वर्गांची सांगितली त्यांनी. त्यांच्या वर्गांची 1 चा वर्ग 1 3 चा वर्ग. आता इथं वर्ग लिहितो मी
1 चा वर्ग 1, 3 चा वर्ग किती 9, 5 चा वर्ग किती 25, 7 चा वर्ग किती 49 आणि 9 चा वर्ग किती 81. यांची सरासरी विचारली आपल्याला. मग बघा सरासरी बरोबर 1 + 9 + 25 + 49 + 81 भागिले किती संख्या आहे त्या 2 3 4 5 5. या सगळ्यांची बेरीज करायची बघा. किती बेरीज आली 165 भागिले 5. आता 5 ने याला भागायचंय. 5 त्रिक 15, एक राहिला 5 त्रिक 15 म्हणजे उत्तर किती भेटलं 33. म्हणजे याचा जो पर्याय आहे तो पर्याय क्रमांक किती 2 हे त्याचं उत्तर. बघा 7वा प्रश्न आहे. एका वाहनाने पहिल्या 4 तासात बघा आता काय म्हटले त्यांनी पहिल्या 4 तासात अनुक्रमे 38 किलोमीटर 27 किलोमीटर 40 किलोमीटर व 35 किलोमीटर अंतर कापले. 5व्या तासात किती अंतर कापले तर वाहनाचा सरासरी वेग 35 किलोमीटर पर आवर्स होईल. म्हणजे 35 किलोमीटर पर तासाला जाईल. पर्याय बघा 25 किलोमीटर 40 किलोमीटर 45 किलोमीटर आणि 35 किलोमीटर. आता सोडवायचं कसं पहिले 4 तास बघा पहिले 4 तास. आता आपण गृहीत धरूया ना डायरेक्ट पहिले 4 तास आणि 5व्या तासात किती अंतर कापायचं. 5वा तास म्हणजे काय गृहीत धरू आपण 5वा तास बरोबर x मानू. मग आपल्याला काय करायचं आता सरासरी काढायचे. सरासरी बरोबर काय एकूण भागिले तास. आता एकूण म्हणजे संख्या घ्यावी लागतील 38 27 40 35 आणि 5वी संख्या किती आहे x म्हणली आपण. भागिले किती तास दिले त्यांनी 5 तास. सरासरीचा वेग दिलाय त्यांनी वाहनांचा किती दिलेला आहे बघा 35 म्हणजे 35 बरोबर 38 + 27 + 40 + 35 + x बरोबर किती 5. हा 5 इकडे जाईल म्हणजे तो काय होईल गुणाकाराच्या स्वरूपामध्ये जाईल. म्हणजे 35 गुणिले 5 बरोबर या चौघांची बेरीज 38 + 27 + 40 + 35 या चौघांची जी बेरीज आहे ती बेरीज किती आलेली आहे 140 + x. मग यांचा गुणाकार करा 35 5 5 25 4 2 5 3 15 2 17 140 + x. याचाच अर्थ x बरोबर 175 - 140 म्हणजेच 35. आता 35 काय येणार आहे किलोमीटर. काय विचारलं होतं त्यांनी आपल्याला 5व्या तासात अंतर आणि 5वा तास म्हणजे काय म्हटलं होतं आपण x. म्हणजे याचं उत्तर जे आहे ते उत्तर आपल्याला किती भेटलं 35 किलोमीटर. पर्याय क्रमांक 4 हे दिसतंय का त्याचं 35. प्रश्न आहे 8वा. 1 ते 20 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांमधील समसंख्यांची सरासरी ही विषम संख्यांच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे असा प्रश्न आहे. आता बघा 1 ते 20 समसंख्या आहे. याचा अर्थ संख्या कुठून सुरुवात होणार 2 ते 20. मग यांची सरासरी काढायची आपल्याला. पहिली संख्या 2 + 20 भागिले किती 2. 2 + 20 भागिले 2 किती आली बघा 22/2 बरोबर 11. ही कोणती झाली सम. याला मी असं म्हणतो कंसात सम. आता त्यांनी ते सांगितलं 1 ते 20 मध्ये असणारी विषम. मग आता 1 ते 20 विषम. मग विषम संख्या कोणती येणार 1 ते 19. मग यांची सरासरी 1 + 19/2 म्हणजे 20/2 म्हणजे किती 10 आली. आता यांचा फरक कितीने जास्त आहे म्हणजे फरक काढावा लागेल आपल्याला. मग फरक 11 - 10 1 म्हणजे याचं जे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. 9वा प्रश्न आहे. 10 संख्यांची सरासरी 20 दिलेली आहे. मग आपण काय करू अगोदर संख्या जी आहेत त्या संख्या काढून घेऊ. मग संख्यांची एकूण बेरीज कशी काढायची बघा. एकूण बेरीज बरोबर सूत्र दिलेलं आहे बघा तुम्हाला संख्या गुणिले सरासरी. मग एकूण बेरीज संख्या किती आहे 10 सरासरी किती आहे 20 एकूण बेरीज किती आली 200. याच्यानंतर त्यापैकी पहिल्या 6 संख्यांची सरासरी किती दिलेली 15. पहिल्या 6 संख्यांची सरासरी किती दिलेली आहे 15. मग पहिल्या 6 संख्यांची बेरीज 6 गुणिले 15 15 × 90. शेवटच्या 3 संख्यांची सरासरी बघा शेवटच्या 3 संख्यांची. मग ह्या 3 संख्यांची आता कुठल्या आहेत शेवटच्या आहेत
शेवटच्या 3 संख्यांची बेरीज बरोबर किती येणार 3 गुणुले 16 16 तरी किती भेटले 48. आता पुढे काय म्हटलंय 7वी संख्या काढा. आता विचार करा पहिली 6 संख्या आणि ही 3 संख्या किती झाल्या 9 संख्या झाल्या. आपल्याला दिले त्यांनी किती टोटल 10 दिलेल्या आहेत. मग एक संख्या राहिली म्हणजे कोणती 7वी संख्या. 7वी संख्या एक समान. मग ठरल्याप्रमाणे आपलं काय करायची आपल्याला 7वी संख्या काढायची आहे. मग सगळ्या संख्यांची बेरीज काय करावं लागेल आपल्याला सगळ्या संख्यांची बेरीज. मग 6 संख्या बघा पहिल्या 6 संख्या अधिक शेवटच्या 3 संख्या प्लस 7वी संख्या यांची बेरीज किती आहे 200 आलेली आहे. पहिल्या 6 संख्यांची 90 शेवटच्या 3 संख्यांची 48 7वी संख्या x बरोबर किती 200. या दोघांची बेरीज करा 8 8 9 4 किती झाले 13 138 अधिक x बरोबर किती 200 म्हणजे x बरोबर 200 वजा 138 या दोघांची वजाबाकी करायची किती आली 62. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं आपल्याला काय भेटलं उत्तर या ठिकाणी मिळालेलं आहे. तेरावा प्रश्न आहे 13 न भाग जाणाऱ्या सर्वात लहान व सर्वात मोठ्या 3 अंकी संख्यांची सरासरी किती. प्रश्न असा आहे काय 13 न भाग जाणाऱ्या सर्वात लहान आणि सर्वात मोठी संख्या जी आहे तर ती कोणती आहे ती आपल्याला काय करायची ठरवायची आहे. मग आता बघा 100 13 भाग गेला 13 7 91 बाकी किती राहिली रे 9 राहिली बरोबर. मग यानं भागलं म्हणजे 100 ला पूर्ण भाग जात नाही 13 न. मग आपण काय करायचं त्याच्या पुढची संख्या 100च्या पुढची संख्या. आता हे कशी 7 गेला म्हणजे 8 ने गेल्यावर काय होईल बघा 13 गुणुले 8 13 8 किती 104 म्हणजे 13 ने 104 ला भाग जाईल का जाईल. म्हणजे पहिली संख्या भेटली तुम्हाला बघा लहान संख्या कोणती भेटली लहान संख्या किती भेटली 3 अंकी 104 कशी भेटली कळली का. पुढे जाऊ आता सर्वात मोठी बघा 3 अंकी ही लहान आता मोठी 3 अंकी मोठी संख्या कोणती 999 किती आहे 999. आता याला भाग जातोय का बघायचं आपल्याला कोणी भाग जातोय का 13 न. चला 13चा पाडा येतो का तुम्हाला बघा 13 7 किती 7 किती राहिले बाकी 8 वरून घेतले 6 परत भाग जातोय का 13 किती बाकी किती राहिले बघा 8 बाकी किती राहिले 8. ओके मग आता आपल्याला काय करावं लागेल 996 जे आहे याच्यातून आपल्याला काय करायचे 13 गुणुले 76 यांचा गुणाकार केला तर उत्तर किती येते खात्री करा बरं या दोघांचा 76 गुणुले 13 988 हा गुणाकार येतो म्हणजे 13 न 988 ला भाग जाईल का जाईल. याचा अर्थ लहान संख्या भेटली आणि मोठी संख्या पण भेटली. मोठी संख्या किती भेटली 988. म्हणजेच आता यांचं म्हणणं काय आहे बघा 104 ते 988 याच्या दरम्यान येणाऱ्या संख्यांची काय करायची सरासरी आपल्याला करायची. मग सरासरी म्हणजे काय 104 अधिक 988 भागिले 2 या दोघांची बेरीज करा किती आली बघा 1092 म्हणजेच 1092 भागिले 2 याने याला भागा किती आलं 546. म्हणजे पर्याय क्रमांक कोणता बघा पहिला. हे याचं काय भेटलं आपल्याला उत्तर भेटलं कळलं. प्रश्न आहे अ गावापासून ब गावापर्यंत जाताना एका प्रवासी गाडीचा एक समान वेग दिलेला आहे आणि तो वेग 40 किलोमीटर होता. परंतु ब गावाकडून अ गावाकडे येताना त्या गाडीचा एक समान वेग 60 किलोमीटर होता. तर संपूर्ण प्रवासात त्या गाडीचा सरासरी वेग किती. आता बघा इथं आपण पाहूया अ गाव आणि इथं ब गाव. अ गावापासून ब गावापर्यंत जाण्याचा गाडीचा वेग किती होता 40 त्याला आपण म्हणूया x. नंतर ब गावाकडून या ब गावाकडून
अ गावाकडे येताना त्या गाडीचा एक समान वेग होता 60, त्याला आपण म्हणूया y. आता एक समानच वेग, वेगात बदल नाहीये, तर त्या गाडीचा सरासरी वेग आपल्याला काय करायचा आहे, काढायचा आहे. आणि मग सरासरी वेग काढण्यासाठी 2 गुणिले xy भागिले x अधिक y. आता 2 गुणिले 40 गुणिले 60 भागिले 40 अधिक 60. फक्त याच्यात काय करायच्या, किमती टाकायच्या. 4 गुणे 8 8 7 48 1 2 2 शून्य भागिले 40 अधिक 60 100. त्या 2 शून्याला हे 2 शून्य कॅन्सल झाले, उत्तर भेटलं 48 किलोमीटर. म्हणजे तासी ती जी रेल्वे आहे त्याचा सरासरी वेग हा 48 किलोमीटर. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. 5 संख्यांची सरासरी 17 आहे, त्यापैकी पहिल्या 4 संख्यांची सरासरी 16 आहे, तर 5वी संख्या कोणती. आता लक्ष द्यायचं इकडे मित्रांनो. संख्या गुणिले सरासरी बरोबर एकूण संख्या. बघा संख्या किती दिल्या, 5, सरासरी किती दिलेली आहे 17, एकूण संख्या झाल्या 17 5 किती 85. परत 4 संख्या सरासरी दिलेली आहे 16, 16 चौक किती. आता यांचा गुणाकार तुम्हाला करता आला पाहिजे. 16 गुणिले 4 16 चौक 64. यांची काय करायची, वजाबाकी करायची. 5 मधून 4 गेले किती राहिले 1, 8 मधून 6 गेले किती राहिले 2. म्हणजेच 5वी संख्या जी आहे 21. हे त्याचं उत्तर. 5वी संख्या जी आहे ती किती आहे 21 आहे. अशा पद्धतीने काय करायचे, शॉर्टकट उदाहरण जे आहे ते तुम्हाला सोडवता आले पाहिजे. प्रश्न क्रमांक 13. एका वर्गात 10 विद्यार्थी असून त्यांचे सरासरी वय 20 वर्ष आहे. वर्गात शिक्षक आल्यास सरासरी 1 न वाढते. आता बघा इथं काय म्हटलेलं आहे, सरासरी जर 1 न वाढत असेल तर काय करायचं, जेवढ्या संख्या दिल्यात ना त्या सगळ्यांची काय करायची मित्रांनो, बेरीज करायची. बघा काय सांगितलं मी, सरासरी 1 ने वाढत असल्यास सर्व संख्यांची बेरीज. मग काय बघा 10 20 10 अधिक 1 बरोबर 31. म्हणजेच त्या शिक्षकांचं वय जे आहे तर ते किती असणार आहे, ते झालं शिक्षकाचे वय किती भेटलं 31 वर्ष. कळलं का, म्हणजे शिक्षकाचे वय बरोबर सगळ्या संख्यांची काय करायची, बेरीज करायची. ते तुमचं उत्तर असणार 31. प्रश्न आहे, एका वर्गात 10 विद्यार्थी असून त्यांचे सरासरी वय 8 वर्ष आहे. बघा इकडं विद्यार्थी संख्या गुणुले सरासरी बरोबर एकूण. विद्यार्थी संख्या किती आहे 10, सरासरी किती आहे 8, 8 10 80. त्याच्यानंतर वर्गात शिक्षक आल्यास बघा ही विद्यार्थी संख्या झाली, वर्गात शिक्षक आल्यास व शिक्षकांनी एंट्री केली म्हणजे 10 अधिक 1 किती झाले 11 गुणुले. तर सरासरी किती न होते 2 न वाढते म्हणजे 8 अधिक 2 किती झाले 10. यांचा गुणाकार केला 11 गुणुले 10 110. यांचा काय करायचा फरक आला 30. म्हणजेच इथं काय सांगता येईल आपल्याला, सरासरी 2 ने वाढली. आता हे जे झालं 30 हे काय झालं शिक्षकांचं वय, शिक्षकाचे वय झाले. जो फरक येईल तो काय झाला शिक्षकांचा वय झालं. ते कळलं. म्हणजे शिक्षकांसहित विद्यार्थी आहेत म्हणून सरासरी किती न वाढली होती 2 न वाढलेली होती. आणि म्हणून त्या शिक्षकांचे वय जे आहे ते वय किती असणार आहे 30 वर्ष असणार आहे. बरे कळलं. ही विद्यार्थी संख्या प्लस शिक्षक. पहा 15वा प्रश्न आहे, एका बोटीमध्ये 10 व्यक्ती बसलेले आहेत. बोटीमधील 40 किलो वजनाचा एक व्यक्ती उतरला व नवीन व्यक्ती त्या ठिकाणी आला, तेव्हा वजनाची सरासरी 1.5 किलोग्रॅम न वाढली तर नवीन व्यक्तीचं वजन जे आहे ते किती आहे. आता बघा कुणाचं काढायचंय, नवीन व्यक्तीचं. नवीन व्यक्तीचे
वजन बरोबर बरोबर उतरलेल्या व्यक्तीचे वजन. नवीन व्यक्तीचं वजन काढायचंय. नवीन व्यक्तीचं वजन बरोबर उतरलेल्या व्यक्तीचं वजन प्लस कंसात एकूण व्यक्ती गुणुले वाढलेली सरासरी. आता किंमत टाकूया याच्यात. उतरलेल्या व्यक्तीचं वजन किती होतं 40 अधिक एकूण व्यक्ती किती बघा 10. एकूण व्यक्ती किती आहे 10 गुणुले वाढलेली सरासरी जी आहे ती वाढलेली सरासरी किती आहे 1.5. 40 अधिक 10 गुणुले 1.5 म्हणजे किती आलं 15 आणि 40 अधिक 15 म्हणजे किती भेटलं 55. म्हणजे त्या नवीन व्यक्तीचं वजन जे आहे हे 55 किलो होईल. म्हणजेच त्याचा अर्थ आपल्याला उत्तर या ठिकाणी भेटलेलं आहे 55. 16वा प्रश्न आहे. दियाला इंग्रजी सोडून इतर 5 विषयात सरासरी 57 गुण मिळाले. बघा किती विषय आहे 5. सरासरी किती गुण मिळाले 57. यांचा गुणाकार करू टोटल काढू. 5 7 35 8 आले 3 5 5 25 25 आणि 3 28 285. आता याच्यानंतर इंग्रजीमधील गुण मिळविल्यास 6 विषयाची सरासरी म्हणजे या विषयात 5 विषयात 6वा विषय मिळवला इंग्रजी 6 विषय सरासरी किती होते 61. तर एकूण गुण किती झाले बघा. यांचा गुणाकार करू 6 1 6 6 6 36. आता काय इंग्रजीमध्ये किती गुण मिळालेले आहेत ते शोधायचं आहे बरोबर. मग आपल्याला 366 वजा 285 यांची वजाबाकी करायची. तेवढे दिला इंग्रजीमध्ये काय झाले गुण मिळाले. 6 मधून 5 गेला 1 राहिला 16 तून 8 गेले 8 राहिले 81. म्हणजे तिला इंग्रजीमध्ये 81 गुण मिळाले. हे झालं याचं उत्तर. लक्षात आलं. सतरावा प्रश्न आहे. 8 संख्यांची सरासरी 21 आहे. प्रत्येक संख्येला 5 ने गुणले तर होणाऱ्या नवीन संख्यांची सरासरी किती. हे बघा नवीन संख्यांची सरासरी बरोबर गुणक गुणुले सरासरी. आता गुणक कोण आहे गुणले कोणी 5 ने गुणले 5. सरासरी किती आहे 21. 21 5 किती बघा 5 1 5 5 2 10 म्हणजे बघा 5 1 5 आणि 5 2 किती 10 105. हे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. म्हणजे नवीन जी सरासरी आलेली आहे ती किती आहे 105. अशा प्रकारे मित्रांनो हा स्वाध्याय या ठिकाणी संपलेला आहे. असे नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपामध्ये पाहिजे असतील तर नेपच्यून स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी येडे सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर शेजारचं बेल आयकॉनचं बटन आहे दाबायला विसरू नका. म्हणजे सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला या ठिकाणी मिळत जाईल. आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना गरजू विद्यार्थ्यांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.